अमेरिका, इस्रायल आणि इराणचं युद्ध भारताच्या वेशीवर. श्रीलंकेच्या किनारपट्टीजवळ इराणची आयरिस डेना युद्धनौका अमेरिकेनं बुडवली. पुढारी न्यूजनं बातमी दाखवल्यावर अवघ्या 2 तासात अमेरिकेच्या युद्धमंत्र्यांकडून शिक्कामोर्तब. इराणच्या हल्ल्यामध्ये तेल अवीव शहरात मोठा विध्वंस. निवासी आणि व्यावसायिक मिळून जवळपास 40 इमारतींना क्षती, तर स्फोटाच्या तीव्रतेमुळे अनेक नागरिक झाले जखमी. तेहरानमध्ये सध्या आणीबाणीची स्थिती असून नागरिक दहशतीखाली. अमेरिका आणि इस्रायलची तेहरानवर मोठी लष्करी कारवाई, तर लष्करी तळांसह सरकारी इमारतींनाही करण्यात आलं लक्ष्य. तेहरानमध्ये घातपाताचा कट उधळला. दहशतवाद्यांना अटक केल्याची इराणच्या गुप्तचर मंत्रालयाकडून माहिती. असॉल्ट रायफल्स, परकीय चलनासह मोठ्या प्रमाणात हत्यारं जप्त, तर अटकेमुळे परकीय हस्तक्षेपाचे पुरावे समोर आल्याचा इराणचा दावा. राष्ट्राच्या रक्षणासाठी बलिदान देणं हा सन्मानच. इराणचे लोक आणि त्यांचे नेते मृत्यूला घाबरत नाहीत. इराणमधील धार्मिक वक्ते सय्यद मोमेनींकडून जनतेला उभारी देण्याचा प्रयत्न. आखाती देशांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षित परत आणण्यासाठी सर्व उपाययोजना सुरू. 2 ते 3 दिवसांमध्ये सगळे नागरिक येतील. सरकार दुबईत अडकलेल्या लोकांच्या संपर्कात. मुख्यमंत्र्यांची माहिती. राज्यसभेसाठी मवियाकडून शरद पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब. काँग्रेसकडून पवारांच्या नावाला पाठिंबा जाहीर, तर ठाकरेंच्या शिवसेनेनं पाठिंबा दिल्याची सुप्रिया सुळेंची माहिती. राज्यसभेसाठी भाजपकडून 2 चर्चेतील आणि 2 अनोळखी नावांना संधी. विनोद तावडे आणि रामदास आठवलेंसह रामराव वडकुते आणि माया एवनाते यांना उमेदवारी. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची आता शक्यता.